सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाटे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, करुणाष्टकातील अनुदिने अनुतापे जे आपण श्लोक पाहत आहोत त्या करुणाष्टकातील आपण काल 12व्या करुणाष्टकापर्यंत आलो आहे। त्या पुढचे 3 करुणाष्टक आज आपण पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। सुख सुख म्हणता हे दुःख टाकोनी आले, भजन सकल गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन वळेना हित ते आकळेना, परम कठीण देहे देह बुद्धी गळेना। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांनी मनाला समजून सांगितलंय की तुला जे दिसणारं सुख आहे, सुख सुख म्हण, ज्याला तुम्ही सुख म्हणतात आहे ते सुखाचा भास आहे, तो सुखाचा आभास आहे। म्हणून या आभासाकडे किंवा भासाकडे तुम्ही लक्षात ठेवा, ते मिथ्या आहे। जे सुख तुमच्या इंद्रियांना मिळते आहे ते क्षणिक सुख आहे। क्षणिक सुखाचे साथी सगळे या जगात सगळं दिसणारं जे सुख आहे ते क्षणिक आहे। म्हणून ते क्षणभंगूर आहे असं म्हणतात। काही क्षण आमच्या जवळ आहे तर दुसऱ्या क्षणी आपल्याला दुःख आहे। मला तुम्ही सांगा की जो पंखा आम्हाला उन्हाळ्यात आनंद देतो तोच पंखा आम्हाला हिवाळ्यात त्रस्त करतो। जी गोष्ट बालपणी आनंद देते ती म्हातारपणी त्रास देते। बालपणी आम्ही राहू शकतो, खेळू शकतो, पळू शकतो, तीच गोष्ट आम्ही म्हातारपणी करू शकत नाही, कारण तेवढं शरीर सक्षम नसतं। आपल्या जीवनामध्ये जे काही डोळ्यांनी दिसते आहे त्या दिसणाऱ्या सगळ्या सुखांना त्याच्या मागे दुःख टाकलेलं आहे। खूप पैशाच्या मागे धावणारे जे लोक आहेत ते सुद्धा दुःखी आहे। काहीच काम न करणारे माणसं आहे ते सुद्धा दुःखी आहे। म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काम करणार ते काम करत असताना भगवंतासाठी मी करतो आहे या भावातून जर करत असेल तर त्याला दुःखाची उत्पत्ती होणार नाही। समर्थांनी दासबोधामध्ये फार एक सुंदर वचन वापरलं आहे तितके देवाचे। जे मला मिळालं आहे ते सगळं परमेश्वराचं आहे, माझं कर्तृत्व त्यामध्ये काहीही नाही या भावातून जगता आलं पाहिजे। ते कर्तृत्व भगवंताचं आहे। भगवंताने मला तितके चांगले डोळे दिले नसतील तर मला वाचता आलं नसतं। भगवंताने जर इतके मला चांगले कान दिले नसते तर मला ऐकता आलं नसतं। भगवंताने जर मला चांगलं शरीर दिलं नसतं तर मला कार्य करता नसतं आलं। भगवंताने सगळं दिलेलं आहे आणि हे भगवंताचंच आहे। हे वैभव जे दिसते आहे माझ्या शरीराचं ते सगळं वैभव त्या भगवंताचं आहे। या भावातून जर तो राहू लागला तर त्याला अहंकार राहणार नाही, आणि ज्याचा अहंकार गेला तो देव होऊन या ठेला असं समर्थ म्हणतात। अहंकार गेला की मनुष्य परमेश्वर रूप आहे। म्हणून समर्थाने इथे म्हटलं आहे की सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले। या सुखाने झोपणारी माणसं आहे, मला झोपायला मिळालं, मला चांगलं खायला मिळालं आणि आयुष्यभर आराम करत असेल तर ते 40च्या जवळपास जात नाही तर त्यांना हार्टचा विकार सुरू झालेला आहे, त्यांना कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, त्यांना डायबिटीज झालेला आहे, नाना प्रकारचे रोग जडले आहे, शरीर गलगलट झालेलं आहे। हे सगळे सुख भोगण्यामुळे दुःख जन्माला आलेलं आहे। सुख कशा मागे, सुख घेतलं की दुःख आहे। तुम्ही कष्ट घेतले असते, मेहनत घेतली असती, दुःख झालं असतं, पण त्या दुःखाच्या मागे मला आरोग्य चांगलं मिळालं असतं, हे सुख मिळालं असतं। म्हणून सुखामागून दुःख, दुःखामागून सुख। म्हणून आम्ही सुखाच्या अभिलाषेपेक्षा कर्तव्याची अभिलाषा करावी, भगवत प्रेमाची अभिलाषा करावी। म्हणून समर्थ म्हणतात इथे भ्रमित मन वळेना। जसं लहान मुलं असते त्याला शाळेत जा म्हणतो, जात नाही, काहीतरी प्रलोभन आहे तिथे, तेव्हा ते मूल शाळेत जाऊन बसते।
शाळेत सुद्धा आता खिचडी मिळते, नाना प्रकारचे त्यांना बक्षिसं मिळतात, नाना प्रकारचे त्यांना खाऊ मिळतात, बिस्किट मिळतात आणि त्याच्यामुळे ते मूल त्या वर्गामध्ये बसण्यासाठी इच्छा करते. लोभाने का होईना तो तिथे बसायला लागला की एकदा शरीराला सवय झाली की ती सवय मनाला होते. मग हळूहळू शरीराबरोबर मन सुद्धा तिकडे वळू लागते. म्हणून त्या भ्रमित मनाला भ्रमित मन वळेना आणि हित त्याचं त्याला कळत नाही, हित ते आकळे ना, हित कळत नाही त्याला. मग अशा वेळी आम्ही त्या मनाला जबरदस्तीने बसवावं आणि जबरदस्तीने बसून आपल्या मनाला सांगावं की तू देह नाहीस. म्हणून महावाक्यांचं चिंतन करायचं असते, महावाक्याचा जप करायचा नसतो. अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, त्या तत्वमसी तत्वमसी असा जप करून चालणार नाही. मी मला स्वतःला शांत बसून सांगायचं आहे आणि मग आपली देहबुद्धी तिथे कमी करायची. समर्थ म्हणतात परम कठीण देही देहबुद्धी वेळेला. जितके तुम्ही विषयाकडे वळाल, जितके तुम्ही या जगामध्ये रमाल, तितकं तितकं तुम्ही भगवंतापासून दूर जा. साधी गोष्ट सांगतो, लहान मूल असते, आईच्या जवळ असते, पण आईला असं वाटते की हे मूल आता माझ्यापासून थोडं दूर आहे, त्याला थोडंसं आपण काहीतरी खेळायला दिलं की ते तिच्याशी खेळत राहील. मग आई पहिल्यांदा त्याला खुळखुळा देते, ते मूल जरा खुळखुळ्यामध्ये खेळते, पुन्हा त्या खुळखुळ्याचा कंटाळा येतो, पुन्हा तो रडतो आणि त्याला आईची आठवण होते. आई एकामागून नवीन नवीन खेळणं टाकत राहते आणि तो मूल त्याच्यातच रमत राहतो, आईला विसरून जातो. माणसं असेच आहे, या जगामध्ये येतात आणि ज्याच्यासाठी जन्माला आले, कशासाठी जन्माला आलो, मी देह नाही, मी परमात्मा स्वरूप आहे हे जाणण्यासाठी, ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी आम्ही आलो आहे. आमच्या जन्माचं मूळच ते आहे. मानव जन्म हे एकमेव असा जन्म आहे की त्या जन्मात आमची मुक्ती आहे. पण ती मुक्ती आम्हाला या बुलबुलया असलेल्या जगामध्ये आम्ही आल्यामुळे आम्हाला काय करावं ते कळतच नाही. एका मोठ्या शहरात गेलो होतो, तिथे फार मोठा मॉल लागला होता. त्या मॉलमध्ये गेल्यानंतर पाहिलं, इतक्या वस्तू होत्या, इतक्या गोष्टी होत्या, प्रत्येक गोष्ट घेण्याची इच्छा होत होती आणि प्रत्येक ठिकाणी मनुष्य गुंतून राहत होता. साधी एक छोटीशी पर्स विकत घ्यायची असेल तर त्या मायमावल्या पूर्ण त्या मॉलमध्ये हिंडतात आणि त्याच्यामधून एक पर्स घेऊन येतात. किती वेळ गेला हो तुमचा? 4 तास गेले. म्हणजे तसंच मनुष्य जन्माला इथे येतो आणि या सगळ्या दिसणाऱ्या मोठ्या मॉलमध्ये, जग हे मोठं मॉलच आहे, कुठे खाण्यात रमतो, कोणी पिण्यात रमतो, कोणी खेळण्यात रमतो, कोणी रडण्यात रमतो, कोणी कशात रमतो, पण भगवंताला आठवत नाही, म्हणून त्याला भगवंत भेटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अशी उपरती होते चांगली, उपरती मज रामी जागली पूर्ण कामी, सकल भ्रमविरामी राम विश्राम. आता मला उपरती झाली आहे, याचा अर्थ आता मला चांगली बुद्धी आली आहे, आता मला भगवंताची कास लागली आहे. आतापर्यंत मला जे चटके लागले आहे ते माझ्या सुखाच्या अभिलाषेमुळे लागले आहे, त्याच्यामुळे दुःख प्राप्त झालं आहे. आता माझ्या तिकडून सोडून मी माझ्या आता रामाला भेटणार आहे. कारण राम कसा आहे, विश्रामधामी आहे, भ्रमविरामी आहे. 2 शब्द महत्वाचे आहेत. भ्रमाचा विराम करा. सकल भ्रम, सगळ्या प्रकारचे जे भ्रम आहे, भास आहे, मिथ्यत्व आहे, त्या सगळ्या मिथ्याचा नाश करणारा भगवंत आहे. सकल भ्रम विरामी राम विश्रामधामी. रामच एक विश्रामधाम आहे. आता रामाच्या जवळ विश्राम आहे असं म्हणा, की रामच हे विश्रामधाम आहे असं म्हणा, की रामाशिवाय विश्रामधाम भेटू शकत नाही असं म्हणा, किंवा रामच आपल्याला खऱ्या अर्थाने आरामाची जागा आहे असं म्हणा. म्हणून समर्थ म्हणतात आहे की असं कर, घडी घडी मना आता रामरूपी भरावे, रघुकुळ टिळकारे आपुले. सुंदर वर्णन केलंय. रघुकुळ टिळकारे आपुले शिकावे. आता माझं मन जर तुझ्याकडे लागलाय, मला उपरती झाली आहे, तुझं बिन राहणं जे आहे, तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही. ते प्रेम करणारे लोक युगल जे असतात ते एकदा भेटले आणि त्यांचं प्रेम एकमेकांवर जडलं तर दिवसभर त्याच चिंतन करत राहतात. ते वाटेल ते करतील, पण त्यांच्या मनामध्ये मात्र तो प्रियकर असतो किंवा ती प्रियसी असते. तर या दोघांकडे, दोघं कुठेही असो, देहाने मनाने मात्र एकत्र असतात.
समर्थ तेच म्हणतात आहे, तीच गोष्ट आमच्या भगवंतासाठी करा. तुम्ही देहाने कुठेही राहा, मनाने मात्र भगवंताला जोडलेले राहा. उपरती मजरामी आता कांड जाहली पूर्ण कामी, सकल भ्रम विरामी राम विश्राम धामी. घडी घडी मना आता प्रत्येक घडीला मी रामाचंच चिंतन करावं, रामाच्याच सानिध्यात. मग तुम्ही मला म्हणाल की केव्हा आम्ही जर सकळ चिंतन जर रामाचंच करत राहिलो तर आम्ही व्यवहार कसा करावा? अगदी सोपा आहे. व्यवहार करताना भगवंताच्या नामाने व्यवहार करायला सुरुवात करावी. व्यवहार पूर्ण झाला की भगवंताला तो अर्पण करावा आणि थांबावा. पूर्ण जे तुमचं काम आहे ते पूर्ण भगवत रूप होऊन जाईल. म्हणून समर्थ म्हणतात, रवी कुळ टिळकारे आपुले, आता मी तुझा झालेलो आहे आणि तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. दास तुझा झालो. आणि कसा झालो? आता माझ्या मनाची अशी अवस्था झाली आहे, जळ चल जलवासी नेणती त्या जलासी, निशिदिनी तुझ पासी चुकलो गुण रासी. अशी अवस्था झाली आहे की पाण्यामध्ये राहणारे जे जलचर आहेत, पाण्यामध्ये राहणारे जे मासोळे आहेत, इतर प्राणी आहेत, त्या पोहणाऱ्या पाण्याच्या आजूबाजूला त्याला पाणी दिसते पण त्याला पाण्याबद्दल काही आकर्षणच नाही. पाणी म्हणजे आमच्यासाठी काही विशेष आहे असं पाण्याला ते काहीच समजत नाही. पण जेव्हा ते पाण्याच्या बाहेर निघतात तेव्हा पाण्याचं महत्व कळते त्यांना. जलचर जलवासी नेणती म्हणजे त्यांना कळत नाही. नेणती त्या जळाशी, त्या जळाला ते समजत नाही. जल आपल्यासाठी आहे, जल आपल्या आजूबाजूला आहे. आता तुम्ही मला सांगा बरं, आपल्या आजूबाजूला ऑक्सिजनचा मोठा साठा आहे, कळतो का तुम्हाला? पण नाक तोंड दाबलं, श्वास घेऊ नको म्हटलं तर बरोबर कळते की अरे बापरे मला श्वास घेता येत नाही. याचा अर्थ इथे ऑक्सिजन कमी पडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तेव्हा आठवण येते जेव्हा माणसावर त्याचा अभाव निर्माण होतो. अभावातून भावाची जाणीव होते. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, जळ चल जलवासी नेणती त्या जलासी, निशिदिनी तुझ पासी. तसं मी या भगवंताच्या जवळ निशिदिनी आहे. निशिदिनी म्हणजे रात्रंदिवस आहे. अखंड मी तुझ्या सानिध्यात आहे. भगवंताशिवाय या जगात काय आहे हो? या जगात भगवंताशिवाय काही नाही. एक आमच्या संस्कृतमध्ये कसा एक छोटासा पाठ आला आहे, तत्वमसी म्हणून, फार सुंदर आहे. तू तेच आहेस. वडील मुलाला सांगतात की बाळा एक मला सांग की या जगात अशी कुठली गोष्ट आहे की जी जाणल्याने काही जाणायचं शिल्लकच राहत नाही. तो मुलगा विचार करतो की खरंच बा या जगात अशी कुठली गोष्ट आहे की जी जाणली म्हणजे माहीत करून घेतली की सगळं ज्ञान आपल्याला होते, आता ज्ञानाची गरजच राहत नाही. तो म्हणतो बाबा मला त्यातलं काही कळलं नाही आहे, तुम्ही मला जरा उलगडून सांगा. मग वडील म्हणतात तू घरात जा, एक ग्लासभर पाणी आणि मूठभर मीठ घेऊन ये. तो घरात जातो, ग्लासभर पाणी आणि मूठभर मीठ घेऊन येतो. वडिलांना सांगतो हे आणलंय मी काय करू? ते म्हणे त्या पाण्यामध्ये ते मीठ टाक. त्या पाण्यामध्ये तो मीठ टाकतो आणि त्या पाण्याला ढवळायला सांगतो. ते मिश्रण, मिठाचं मिश्रण पाण्यासोबत तयार होते. आता वडील म्हणतात की बाळा एक काम कर, एक नलिका घेऊन ये म्हणजे स्ट्रॉ, आणि त्याच्या पृष्ठभागाची म्हणजे वरच्या भागाचं जरा तू पाणी पी, त्याची काय चव आहे ते सांग. मग तो सांगतो की बाबा हे तर खारट आहे. मग तो म्हणतोय, वडील म्हणतात की बाळा तू एक काम कर, त्याच्या मधलं पाणी पहा, त्याची काय चव आहे सांग. मग तो म्हणतो की त्याचे पण खारटच आहे. मग आता तो बाबा म्हणतात की बाळा त्या ग्लासच्या एकदम तळाशी असलेलं पाणी कोणतं आहे त्याची चव सांग. तो म्हणतो बाबा सगळंच खारट पाणी आहे, कारण मीठ आपण त्यात टाकलेलं आहे, कालवलेलं आहे, सगळं पाणी हे खारटच आहे. खारटाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, मीठच मीठ आहे. ते म्हणतात की बाळा मीठ दिसते का? त्या मिठाला तू अलग करून दाखव बरं. त्यावेळी मिठाला अलग करून दाखवता येत नाही. तसं या भगवंताला या आपल्या जगातून असं वेगळं करता येणार नाही, कारण तो चर्मचक्षुनी दिसण्याचा विषय नाही.
बरं अशी जागा नाही की ज्या ठिकाणी तो नाही, तसं त्या ग्लासमध्ये मीठ नाही अशी जागा नाही, सगळीकडे मीठच मीठ आहे. पाणी नाही अशी जागा नाही, सगळीकडे पाणीच पाणी आहे. तसं भगवंत हा सर्वत्र नटलेला आहे, तो सर्वत्र आहे हे ज्ञान झाल्याबरोबरच मी सुद्धा भगवंतच आहे याची सुद्धा जाणीव होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की तशा प्रकारची तुम्हाला ओढ लागावी की तू आता मला भेट. जलचर जलवासी नेणती त्या जलासी, निशिदिनी तुझ पासी चुकलो गुणराशी. पाण्यात राहून सुद्धा मला पाण्याची जाणीव होत नाही, जगात राहून मला भगवंताची जाणीव होत नाही. म्हणून म्हणतात आहे भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी, सकल भुवनवासी भेटी दे रामदासी. जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीवर असलेला तो एक चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो, मेघाची वाट पाहतो, जलधरांची वाट पाहतो, जलकणांची वाट पाहतो. जेव्हा आकाशातून पडलेलं जे पाणी आहे ते त्याला प्यायची इच्छा असते, त्याला तहान लागली असते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल ते तो पक्षी पुरात पडलेला असला तरी पुराचं पाणी पित नाही. तो पाणी न पिता तो आकाशाकडे आपली चोच करतो, तिकडे आग करून ठेवतो आणि जमिनीतलं कुठलंही पाणी त्याच्या मुखात जाऊ देत नाही. कारण त्याला जलचर जलवासी नेणती त्या जलाची ठीक आहे, पण भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी, सकल भुवनवासी भेटी दे रामदासी. त्याला इच्छा असते त्या मेघातून पडलेल्या पाण्याची. चातक पक्षी वरचेवरी सोचीमध्ये थेंबुटा धरी, त्याला जसं शुद्ध निर्मळ स्वच्छ पाण्याची गरज असते, बाकी तो कोणत्या पाण्यात अडकत नाही, तसं आपण सुद्धा या जगातील कुठल्या मोहात अडकू नये. आणि शेवटी आपलं जे खरं लक्ष आहे ते भगवंत आहे आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी अखंड प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक होईल असं समर्थ म्हणतात आहे. अशा प्रकारे आपण अनुदिने अनुगा पाहिजे. पूर्ण 15 श्लोक आपण पाहिलेले आहेत. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्री राम समर्थ. श्री राम.